1758 मध्ये पेशवे नानासाहेबांनी दत्ताजी शिंदेंना उत्तरेच्या मोहिमेवर पाठवलं आणि दोन महत्वाच्या गोष्टी करायला सांगितल्या. पहिली, बंगाल आणि बिहार या प्रांतातून येणारा महसूल गोळा करणे आणि दुसरी, नजीब-उद-दौलाचा अंत करणे. नजीब-उद-दौला हा मराठ्यांचा उत्तरेतला वैरी होता आणि तो फार मोठा दगाबाजही होता, पण तरीही काही मराठा सरदारांशी त्याचे चांगले संबंध होते. दत्ताजी शिंदेंना असं वाटलं की बंगालच्या मोहिमेमध्ये नजीबचा उपयोग करून घेता येईल. मराठ्यांना उत्तरेत मोहीम करताना जी सगळ्यात मोठी अडचण येत असे ती म्हणजे नद्या ओलांडणं. मराठ्यांना उत्तरेतल्या नद्यांचे उथळ भाग माहीत नव्हते आणि होड्यांचे पूल बांधायला ते स्थानिक लोकांवर अवलंबून होते. बंगालात जायचं तर गंगा नदी ओलांडणं महत्वाचं होतं आणि या कामात नजीबची मदत घेता येईल असा दत्ताजींनी विचार केला. नजीबनी सुद्धा दत्ताजी आणि त्यांच्या मराठा फौजेसाठी पूल बांधण्याला होकार दिला, पण तो दिरंगाई करत राहिला. तो वाट पाहत होता अब्दालीच्या येण्याची. अब्दाली एकदा आला की मराठ्यांवर आक्रमण करायचं असा त्याचा विचार होता. दत्ताजींना नजीबची दगाबाजी समजली आणि त्यांनी नजीबच्या शुक्रताल किल्ल्याला वेढा घातला. दक्षिणेत निझाम आणि उत्तरेत नजीबसारखे शत्रू. मराठ्यांनी त्यांना संधी असताना संपवण्याऐवजी जिवंत ठेवले की मराठ्यांची एक खूप मोठी चूक झाली का? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये